तो मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे आपल्या होणाऱ्या नुकसानीची। आज आपण सर्वजण आपलं सेव्हिंग अकाउंट मॅनेज करतो आणि आपण याचा विचार करत नाही की आपल्याला त्या सेव्हिंग अकाउंटवरती किती व्याज मिळतं। नॉर्मली एक चांगली बँक तुम्हाला 3 ते 3.5% सेव्हिंग अकाउंटवरती व्याज देते। आता ह्या सेव्हिंग अकाउंटवरती जो तुम्ही व्याज कमवत आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध आहेत का, याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंड आणि ओव्हरनाईट फंड हे दोन फंड असे आहेत जे सेव्हिंग अकाउंट सारखेच व्याज देतात। किंबहुना सेव्हिंग अकाउंटमध्ये जर आपल्याला 3.5% व्याज मिळत असेल तर लिक्विड फंड आणि ओव्हरनाईट फंडमध्ये आपल्याला 5.5 ते 6% इतका रिटर्न मिळू शकतो। मग यामध्ये नुकसान कसं झालं तर 1 लाख रुपये जर तुम्ही ॲव्हरेज बॅलन्स सेव्हिंग अकाउंटमध्ये मॅनेज करत असला तर सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही कमवलेले आहेत वर्षाकाठी 3,500 रुपये, आणि तेच 1 लाख रुपये जर आपण लिक्विड फंडमध्ये स्मार्टली इन्व्हेस्ट केले तर आपल्याला मिळणार आहे जवळपास 5,500 ते 6,000 रुपये। मग याच्याकडे बघत असताना तुम्ही 2,500 रुपये म्हणून बघू नका। याच्याकडे बघत असताना तुम्ही हे बघा की वर्षामध्ये तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून सेव्हिंग अकाउंटमधले पैसे स्मार्टली इन्व्हेस्ट करून 2,500 रुपये जास्त कमवले लिक्विड फंडद्वारे। हे होत आहे आपलं नुकसान जेव्हा आपण सेव्हिंग अकाउंट मॅनेज करतो आणि त्यामध्ये पैसे ठेवतो। करंट अकाउंटमध्ये तर आपल्याला व्याजच मिळत नाही आणि तिथं होणारे नुकसान तर फार जास्त आहे। त्यामुळे करंट अकाउंट जर कोण मॅनेज करत असेल तर त्यांच्यासाठी लिक्विड फंड हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे म्युच्युअल फंडमध्ये, जिथं तुमचं नुकसान सर्वाधिक होतं तिथं तुमचा फायदा सर्वाधिक होऊ शकतो। अधिक माहितीसाठी लिक्विड फंड्स कसे ऑपरेट करतात आणि त्याचे फायदे काय आहेत तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्या। धन्यवाद।